ओम शांती. आजची तारीख आहे 27/4/2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्हाला फूल बनून सर्वांना सुख द्यायचं आहे. फूल मुलांना रत्नच बोलायचे आहेत. प्रश्न आहे, फूल बनणाऱ्या मुलांप्रती भगवंताची कोणती शिकवण आहे की ज्यामुळे ते खुशबूदार फुलं बनून राहतील? उत्तर, हे माझ्या फूल मुलांनो, तुम्ही स्वतःमध्ये बघा की माझ्यामध्ये कोणताही असा अवगुणरूपी काटा तर नाहीये ना. आतमध्ये जर कोणता काटा असेल तर दुसऱ्यांचे सुद्धा अवगुण बघाल आणि त्यांचा तिरस्कार वाटेल. ज्याप्रमाणे दुसऱ्यांचा अवगुण बघितल्यानंतर त्यांचा तिरस्कार वाटतो, त्याप्रमाणे आपल्यामध्ये अवगुण आहे का ते बघा आणि त्या अवगुणाचा तिरस्कार वाटला पाहिजे आणि मग तो काटा, अवगुणरूपी काटा आपण काढून टाकायला हवा. बाबा म्हणतात की तुम्ही स्वतःला बघत राहा की मनसा वाचा कर्मना मी असं कोणतंही विकर्म तर करत नाही ना की जेणेकरून मला त्याची शिक्षा, दंड भोगावा लागेल. ओम शांती. आत्मिक बाप आत्मिक मुलांना बसून समजावून सांगत आहे की या समयी हे रावण राज्य असल्याने मनुष्य सर्वजण आहे देह अभिमानी. म्हणूनच त्यांना जंगलातला काटा म्हटलं जातं. तर हे कोण समजवतात? बेहदचे बाप, जे आता काट्यांपासून फूल बनवत आहेत. कुठे कुठे माया अशी आहे की जी फूल बनवता बनवता पुन्हा काटा बनवून टाकते. यालाच म्हटलं जातं काट्यांचे जंगल. यामध्ये अनेक प्रकारचे जनावरांप्रमाणे मनुष्य राहतात. म्हणजे आहेत मनुष्य, परंतु एकमेकांबरोबर जनावरांसारखे लढत झगडत राहतात, भांडत राहतात. घराघरामध्ये लढाई झगडा लागलेला आहे. विषय सागरामध्ये सर्व पडून आहेत. तर ही संपूर्ण दुनिया खूप मोठा विषाचा सागर आहे, ज्यामध्ये मनुष्य गोते खात राहतात. यालाच पतित भ्रष्टाचारी दुनिया म्हटलं जातं. आता तुम्ही काट्यांपासून फूल बनत आहात आणि फूल बनवणारे बाबा बागवान आहेत, त्यांना बागवान म्हटलं जातं. तर बाबा बसून समजावतात की गीतेमध्ये आहेत ज्ञानाच्या गोष्टी आणि मग मनुष्यांची चलन कशी आहे, चारित्र्य कसं आहे, तर त्याचं वर्णन भागवतमध्ये केलेलं आहे. काय काय गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर बाबा म्हणतात सतयुगामध्ये तर हे काहीच असत नाही. सतयुग तर आहे फुलांचा बगीचा. आता तुम्ही फूल बनत आहात. आता तुम्ही बघत आहात की सायन्सच्या द्वारे किती शोध लागलेत, किती बॉम्ब्स वगैरे बनवले. फक्त 2 बॉम्बच टाकले गेले ज्यावेळेला दुसरं महायुद्ध होतं. तर त्याच्यामध्ये किती शहर विनाश झालेत. मोठे मोठे तर 2 शहर विनाश झालेत, हिरोशिमा आणि नागासाकी. तर बाबा म्हणतात किती मनुष्य मृत्युमुखी पडलेत. तर लाखो मृत्युमुखी पडले असतील. आता तर इतक्या मोठ्या जंगलामध्ये करोडो मनुष्य राहतात. या जंगलाला आग लागणार आहे. शिवबाबा समजावतात की बाबा तर तरी सुद्धा रहमदिल आहे. बाबांना तर सर्वांचं कल्याण करायचं आहे. तरी सुद्धा मनुष्य कुठे जातील? बघतील की बरोबर आग लागलीये आणि मग येऊन बाबांची शरण घेतील. बाबाच सर्वांचा सद्गती दाता, पुनर्जन्म रहित आहे
आणि अशा बाबांना मग सर्वव्यापी म्हणतात. आता तुम्ही आहात संगमयुगी. तुमच्या बुद्धीमध्ये सर्व ज्ञान आहे. मित्र संबंधियांच्या बरोबर तुम्हाला तोडपण निभवायची आहे. बाबा म्हणतात त्यांच्यामध्ये आहे आसुरी गुण आणि तुमच्यामध्ये आहे दैवी गुण. तुमचं काम आहे की त्यांना सुद्धा हे ज्ञान शिकवणं, हे ज्ञान देणं. बाबा म्हणतात मंत्र देत राहा. जे मित्र संबंधींना सुद्धा मंत्र देत राहा. तर बाबा म्हणतात मी एक तर निष्कामी आहे आणि दुसरं म्हणजे परोपकारी आहे. परोपकार करतो. परोपकार करतो भारतवासींवर की जे भारतवासी ग्लानी करतात. बाबा म्हणतात की मी या समय येऊन स्वर्गाची स्थापना करतो. बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमल फूल समान पवित्र बना. बागवान बाबा काट्यांपासून फूल बनवण्यासाठी आलेले आहेत. तर आपण बघायचंय की मी फूल बनलोय का? फुलांना सर्व ठिकाणी सेवेसाठी बोलवलं जातं. बाबांना म्हणतात की बाबा गुलाब का फूल भेजो. हे चांगले चांगले बाबांचे धारणायुक्त बच्चे त्यांना सेवेसाठी बोलवलं जातं. बाबांना म्हणतात की बाबा गुलाब का फूल भेजो. बाबा म्हणतात दिखाई तो पड़ता है ना कि कौन कौन सा फूल है. बाबा म्हणतात मैं आता ही हूँ तुमको राजयोग सिखलाने. मी येतोच तुम्हाला राजयोग शिकवण्यासाठी. तर ही आहे सत्यनारायणाची कथा, सत्य प्रजेची कथा नाही. राजा राणी बनतील तर प्रजा तर आपोआप बनणार आहे. तर बाबा म्हणतात विकारामध्ये जाणं हा नंबर 1 पतितपणा आहे. ही संपूर्ण दुनिया पतित आहे. सर्वजण पुकारतात की हे पतित पावन या. आता त्यांना यायचं आहे की मग गंगेमध्ये स्नान केल्याने पावन बनणार आहात. बाबांना मनुष्याला देवता बनवण्यासाठी किती मेहनत करावी लागते. बाबा म्हणतात माझी आठवण करा तर तुम्ही काट्यांपासून फूल बनाल. मुखातून कधीही पत्थर काढू नका, म्हणजे अपशब्द काढू नका. फूल बना. तर ही पढाई आहे ना, हे शिक्षण आहे ना. चालता चालता ग्रहचारी बसते आणि मग नापास होतात. म्हणतात विचार केला पाहिजे की आता आम्ही गुलाबाचे फूल जर बनलो नाही तर जन्म जन्मांतर अखचे फुलच बनू, धोत्र्याचे फुलच बनू. तर प्रत्येकाला आपलं कल्याण करायचं आहे. आपलं कल्याण करायचं आहे. कल्याण केलं म्हणजे काही शिवबाबावर काही उपकार केलेत का? आपलं कल्याण केलं म्हणजे आपण आपल्यावरच उपकार केले, आपल्यावरच मेहरबानी केली. तर बाबा म्हणतात विश्वाचं मालक बनण्यासाठी थोडं सहन केलं तर काय झालं? तुम्ही तुमच्यासाठी सहन करता ना. दुनियेमध्ये राजय प्राप्त करण्यासाठी किती लढतात आणि इथं तर सर्व काही तुम्ही स्वतःसाठी करतात. तर पुरुषार्थ करायला पाहिजे. बाबांना विसरल्यानेच आपली अवस्था खालावते आणि मग लाज वाटते की देवता कसे बनणार. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, मायेच्या ग्रहचारीपासून वाचण्यासाठी मुखातून सदैव ज्ञानरत्न बाहेर काढा. संगदोषापासून आपली सांभाळ करा. दुसरा पॉइंट आहे, खुशबूदार फूल बनण्यासाठी अवगुणांना काढत चाला.
श्रीमतावर खूप खूप नम्र बना. काम महाशत्रूंपासून कधीही हारायचं नाही. युक्तीने स्वतःला वाचवायचं आहे. वरदान आहे, शक्तींची करामत करण्याऐवजी आपलं कर्तव्य समजून प्रयोग करणारे पूजन व गायन योग्य भव. विश्लेषण आहे, बाबांच्या आठवणीतून ज्या शक्तींची प्राप्ती होते त्यांना करामत समजून प्रयोग करू नका, परंतु कर्तव्य समजून त्यांना कार्यामध्ये लावा. त्या मनुष्यांकडे म्हणजे दुनियेवाल्या मनुष्यांकडे रिद्धी सिद्धीची करामत असते, परंतु तुमच्याकडे आहे श्रीमत. श्रीमताने शक्ती जरूर येतील, म्हणून संकल्पांनी कर्तव्य सिद्ध होते. संकल्पांनी कोणाला कार्याची प्रेरणा देऊ शकता, तर ही सुद्धा शक्ती आहे. परंतु श्रीमतामध्ये जर आपली मनमत मिक्स झाली नाही, तरच आपण गायन आणि पूजन योग्य बनाल. आजचा सुविचार आहे, कोणत्याही प्रकारच्या हालचालमध्ये निराश होण्याच्या ऐवजी मोठ्या मनाचे बना. आजचा अव्यक्त इशारा आहे, महान बनण्यासाठी मधुरता आणि नम्रतेचा गुण धारण करा. जो सरळ चित्त आहे तोच मधुरतेच्या गुणाने संपन्न आहे. तोच सदैव हर्षित राहतो. हर्षित चित्त आहे तर तो सर्वांना आकर्षित करतो. हर्षितचा अर्थच आहे अतींद्रिय सुखामध्ये झुमणं, म्हणजेच अतींद्रिय सुखाचा अनुभव करणं. ज्ञानाचं सिमरन करत, अव्यक्त स्थितीचा अनुभव करत अतींद्रिय सुखामध्ये राहणं, यालाच म्हटलं जातं हर्षित. असा जो हर्षित राहतो तोच आकर्षित करतो. ओम शांती.